नमस्कार, श्रुती किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे पनीर पराठा. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे. पनीरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही हातावर पण त्याला चांगला मॅश करू शकता. नॉर्मली तर पनीर आपलं सॉफ्टच असतं, तर तो लगेच मॅश होतोच. हे बघा, असं बारीक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी आता चीज ॲड करते. आता ह्यामध्ये मी पोहा ॲड करते. कांदा ॲड करते. इथे मी अद्रक आणि मिरची बारीक केलेली ॲड करते. इथे मी लाल तिखट 1 चमचा ॲड करते. 1 चमचा मीठ ॲड करते. इथे काली मिरच 1 चमचा ॲड करते. इथे चाट मसाला 1 चमचा ॲड करते. इथे मी घाटी मसाला 1 चमचा ॲड केलेला आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्ही ह्या जागी गरम मसाला पण ॲड करू शकता. इथे मी कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता मी या स्टफिंगला छानसं मिक्स करून घेते. चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपली स्टफिंग आता रेडी आहे. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ ॲड करते. इथे मी 1 चमचा हळद ॲड करते. आता मी ह्याला मिक्स करून घेणार आहे चांगलं. ह्यामध्ये मी 1 चमचा तेलाचा ॲड केलेला आहे. आता मी ह्याला मिक्स करून घेते. त्यामध्ये मी आता थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ मळून घेणार आहे. पीठ आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त कडक मळायचं नाहीये, नॉर्मल सॉफ्ट मळायचं आहे, कारण आपण रेस्टवर ठेवल्यानंतर ते सॉफ्ट होतं.
सॉफ्ट बनते. त्याने तुमची चपातीही सॉफ्ट येऊ शकते, पराठेही सॉफ्ट येऊ शकतात, छान होतात त्याने. तर तुम्ही त्याला रेस्टिंगला ठेवायचंच. 5 to 10 मिनिट्स त्यांना रेस्ट द्यायला ठेवायचं. इथे माझं कणिक रेडी असं झालेलं आहे. आता ह्यावर मी 1 चमचा तेलाचा ॲड केला आहे. आता मी थोडंसं तेल लावून मळून घेणार आहे चांगलं. आपली कणिक रेडी झालेली आहे आणि मी आता ह्याला 10 मिनिट्ससाठी रेस्ट करायला ठेवणार आहे. कणकीचा पेढा काढून घेतलेला आहे. आता मी ह्यावर थोडंसं लाटून घेणार आहे. ह्यावर मी आता थोडंसं पीठ टाकते. आता ह्यावर आपल्याला स्टफिंग भरायची आहे. आता मी ह्याला फोल्ड करून घेणार आहे. त्याला फोल्ड मी आता स्क्वेअर टाईपमध्ये करते, चौकोनमध्ये. आणि लक्षात ठेवा त्याला चांगलं असं प्रेस करून घ्या. जर तुम्ही प्रेस करून नाही घेणार तर स्टफिंग बाहेर यायचे चान्सेस खूप आहेत. आणि एकदम हळूहळू आपल्याला लाटायचं आहे, कारण पराठा आपला फाटू पण शकतो. आणि जर तुम्हाला तसं वाटतं तर तुम्ही त्यावर पीठ टाकू शकता. इथे मी पीठ टाकून लाटून चांगलं घेतलेलं आहे. आणि हा पराठा थोडा जाडच भरायचा, पातळ नाही लाटायचा आपल्याला. हे तुम्ही बघू शकता मी चौकोनमध्येच कसा पराठा रेडी केलेला आहे. इथे सेम प्रोसेस मी दुसऱ्या पराठ्याची सुद्धा तीच करणार आहे. स्टफिंग करून पराठा फाटत असेल तर तुम्ही कमी स्टफिंग सुद्धा त्यामध्ये भरू शकता. आता मी परत ह्याला चांगलं फोल्ड करून घेणार आहे. फोल्ड पण तुम्ही व्यवस्थित करा, स्टफिंग बाहेर आली नाही पाहिजे.
फोल्ड केलं ना की तुम्ही एकदा असं एक चांगलं प्रेस करून घेऊ शकता त्याला. हे बघू शकता चांगलं प्रेस मी करून घेतलेलं आहे. त्यावर मी पीठ टाकून घेते. सावकाश हळू लाटून घेणार आहे. इथे आपण सेकंडवाला रेडी झालेला आहे. इथे मी पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये ऑलरेडी मी तेल लावून घेतलेलं होतं. आता त्यामध्ये मी पराठा टाकलेला आहे आणि पराठ्याला वरून तेल लावून घेतलेलं आहे. आता इथे मी पलटते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुपात पण पराठे फ्राय करू शकता, तेलात फ्राय करू शकता, हे तुमची चॉईस आहे. तुम्ही बघू शकता पराठ्याचा कलर कसा मस्त गोल्डन ब्राऊन आलेला आहे. जर तुम्हाला आजच्या माझ्या पनीर पराठ्याची जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.